पुढची बातमी बघूयात। नागपूरमधला सराईत गुंड युवराज माथनकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला। युवराज माथनकरच्या विरोधामध्ये लूट, खंडणी आणि हत्या यासह अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे। त्यामुळे त्याची काही वर्ष तुरुंगामध्ये सुद्धा गेली आहेत। अनेक प्रकरणांमधून त्याची निर्दोष सुटका झाल्याची माहिती मिळते। मात्र नागपूरमध्ये आजही लोक त्याला सराईत गुंड म्हणूनच ओळखतात आणि त्याच युवराज माथनकरला एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश दिल्यामुळे अर्थातच अनेकांच्या भुवया उंचावल्या। दरम्यान स्थानिक कार्यकर्त्यांना प्रवेश देण्याचा निर्णय स्थानिक पातळीवरचे पदाधिकारी करतात, त्यामुळे कोणी वादग्रस्त व्यक्ती पक्षामध्ये येणार नाही याची काळजी स्थानिक नेतृत्वाने घ्यायची असते, असं मत आता एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं। वादग्रस्त कशाला? आपण वादात पडणारे लोक आम्ही नाही आहोत, परंतु स्थानिक पातळीवरच्या पदाधिकाऱ्यांनी याचं लक्ष ठेवलं पाहिजे की या शिवसेनेमध्ये प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्ता आला पाहिजे। दरम्यान सराईत गुंड युवराज माथनकरच्या शिवसेनेमधल्या पक्षप्रवेशावरती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली। कधी कधी आम्ही ज्यावेळेस पक्षप्रवेशाला जातो त्यावेळेस ज्याला पक्षप्रवेश देतो त्याची सगळ्यांची हिस्ट्री अगदी बारकाईने माहिती असते, अशातला भाग नाही। माझ्या हातनं देखील एकदा इथं घडलेलं होतं, तुला आठवत असेल मागच्या काळामध्ये, पण ते कळलं की लगेचच आम्ही त्यांना पक्षातनं बाजूला केलं। सरकारमध्ये जे लोक काम करतात त्यावेळेस खरं पोलिसांनी थोडं बारकाईनं लक्ष दिलं पाहिजे की कुणाची नावं आहेत, आणि त्यावेळेस लगेच त्या पक्षप्रवेशाच्या लक्षात जे पक्षप्रवेश देतात त्या नेतृत्वाच्या लक्षात आणून दिलं पाहिजे। हे अशी यांची पार्श्वभूमी आहे। आणि यानंतर बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक। बघत रहा एबीपी माझा।